अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे पुन्हा नशीब आजमावत आहेत. भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिलंय. मतदारसंघात केलेली भरीव विकास कामं, मोठा जनाधार या राजळेंच्या जमेच्या बाजू याच गोष्टींची दखल घेत भारतीय जनता पार्टीनं पुन्हा राजळेंवर विश्वास दाखवला. सुरुवातीच्या काळात राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या मोनिका राजळे आता राजकारणात चांगल्या स्थिरावल्या आहेत. जिल्हा परिषदेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आज मोनिका राजळे शेवगाव पाथर्डी संघाच्या आमदार आहे. इतकंच नव्हे तर ग्रामीण भागातील राजकारणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या संस्था, जिल्हा बँकेतही संचालक म्हणून राजळे कार्यरत आहेत. आज आपण महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांचा परिचय जाणून घेणार आहोत. मोनिका राजीव राजळे यांचं माहेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्या त्या कन्या. माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. प्रथम अनेक वर्ष त्या राजकारणापासून अलिप्त होत्या. 2009 ते 10च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रिय झाल्या. मिरी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. यानंतर लगेचच त्यांना मिनी मंत्रालयाचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आरोग्य आणि शिक्षण समितीच्या सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. याच काळातील राजकारणातील बारकावे त्यांना समजावून घेता आले. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीतही मोनिका राजळे 58,000 मतांनी निवडून आल्या. जिल्हा परिषद सदस्य पदानंतर थेट आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेनं त्यांना दिली. 2019च्या निवडणुकीतही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. या निवडणुकीत मोनिका राजळे जवळपास 14,000 मतांनी निवडून आल्या. यानंतर आताच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली. मोनिका राजळे उत्तम क्रिकेटर होत्या. शांत स्वभाव, कामाची ओळख असणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत, ज्या सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2017 मध्ये स्वर्गीय राजीव राजळे यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण आपण जर समाजकारणात आलो नाही तर या मतदारसंघाचं काय होईल, या भावनेतून अनेक कार्यकर्ते, जनता आणि पक्षाचे नेते यांच्या विनंतीनुसार त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या. आजही रात्रंदिवस त्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघाला कुटुंब मानून सातत्याने विकासात्मक भूमिका घेत आहेत. मोनिका राजळे यांना 2 मुलं आहेत. त्यामध्ये एक ऑस्ट्रेलियामधून आर्किटेक्चर झालेले कृष्णा राजळे आणि दुसरे सध्या 10वीत असलेले कबीर राजळे. मोनिका राजळे आमदारकी बरोबरच नगर जिल्हा बँक, पाथर्डी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, आदी फाउंडेशन आणि श्री रुद्रेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आहेत. आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघात नेहमीच विकासाचं राजकारण केलंय. त्यामुळेच त्यांच्या आमदारकीच्या काळात विकास कामांचा डोंगर उभा राहिला. सन 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 259 कोटींची रस्त्यांची कामे मतदारसंघात झाली. नाबार्ड अंतर्गत जवळपास 348 कोटींची पूल आणि रस्त्यांची कामं झाली. जिल्हा नियोजन अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 23 कोटींचा निधी मिळवून रस्त्यांची कामे करण्यात आली आहे. गावांतर्गत रस्ते आणि अन्य सुविधांसाठी मागील 10 वर्षांच्या काळात ग्रामविकास विभागाकडून जवळपास 63 कोटींचा निधी आणला. या निधीतून मतदारसंघातील गावांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आमदार राजळे यांनी केलंय. मुख्यमंत्री पेयजल योजना, जल जीवन मिशन, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, जलसंधारण अंतर्गत कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे बांधकाम आणि दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास आणि प्रादेशिक पर्यटन विकास या अंतर्गत कोट्यावधींची विकास कामे आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडिया आणि यूट्यूबवर लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.